मुंबईच्या वन कार्ड संदर्भामध्ये आता एक निर्णय घेतला गेलेला आहे। पुढच्या एका महिन्यामध्ये या संदर्भातला ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय। कामाचं आर्किटेक्चर पूर्ण होणार असून मुंबई लोकल, मेट्रो, मोनो, बस, बीएसटी, एमएमआरला देखील त्यात समाविष्ट करून घेतलं जाणार असल्याचं समजतंय। एकाच कार्डवर त्यामुळे लोकांना सुलभपणे प्रवास करता येऊ शकेल। सर्व जे सार्वजनिक वाहन व्यवस्था आहे त्यामध्ये प्रवास करता येऊ शकेल। रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा यासाठी सर्व प्रकारच्या मान्यता दिलेल्या आहेत अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज केलेली आहे। मुंबई वन कार्डाच्या बद्दल अंतिम निर्णय झालेला आहे। याचं संपूर्ण आर्किटेक्चर हे पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही तयार करून घेऊ आणि त्यानंतर आम्ही मुंबई वन हे कार्ड लॉन्च करू, ज्याच्यामुळे एका कार्डवर म्हणजे एका तिकिटावर मुंबईची सबअर्बन रेल्वे, मुंबईची मेट्रो, मुंबईची मोनो, मुंबईचे बस बेस्ट आणि मुंबई सोबत एमएमआर रिजनलाही त्याच्यात इंटिग्रेट आम्ही करतोय। त्यामुळे एमएमआर रिजन मधला जेवढा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हा एका तिकिटावर, एका कार्डवर लोकांना त्याच्यात ट्रॅव्हल करता येईल आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही रेल्वे विभागाची होती। मी माननीय रेल्वे मंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आम्हाला दिलेल्या आहेत। त्यामुळे पुढच्या 1 महिन्यात त्याचं आर्किटेक्चर आम्ही पूर्ण करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।